हाय गाईज, मी मई आणि मी वाकडला राहते आणि माझं ऑफिस आहे हिंजवडी फेज 2ला. तर वाकड ते फेज 2 हे जास्तीत जास्त 8 ते 9 किलोमीटरचं डिस्टन्स आहे. आणि जर कोणी मला विचारलं तू कुठं राहते, तर मी म्हणते वाकड. आणि त्यांना असं वाटतं की बाबा अरे वा, तू तर जवळ राहते आणि तू तर काय लवकर येत असशील, लवकर जात असशील आरामात. पण तसं काहीच नाही. हे फक्त 8 ते 9 किलोमीटरचं जरी डिस्टन्स असलं तरी, जसं की आज मी सकाळी 10:30 वाजता घरून निघाले होते आणि फर्स्ट वाकड चौकमध्येच ट्रॅफिक लागला. फ्लायओव्हर पूर्ण जाम होता. फ्लायओव्हर क्रॉस करायलाच तिथं गेले 30 मिनिट. तिथून परत फेज 1ला ट्रॅफिक, परत ॲम्स्टरडॅमला ट्रॅफिक, परत विप्रो सर्कलला ट्रॅफिक, असं करत करत फेज 2पर्यंत पोहोचलो आणि तिथं गेले 1 तास 30 मिनिट. म्हणजे 1.5 तास ट्रॅफिक आणि ट्रॅव्हलिंगमध्येच गेला. परत ऑफिसमध्ये जे काही आहे ते काम केलं आणि परत 5:30 वाजता रिटर्न निघालो. आणि रिटर्न निघाल्यावर परत सेम विप्रो सर्कलला ट्रॅफिक, ॲम्स्टरडॅमला ट्रॅफिक. आणि आम्ही केला शहाणपणा की फेज 1ला ट्रॅफिक लागत आहे म्हणून आम्ही निघालो भूमकर चौक साईडने. भूमकर चौकात तर गेलंच नाही पाहिजे. भूमकर चौकात आम्ही असे स्टक झालो की ट्रॅफिक हालतच नव्हती. म्हणजे गाड्या स्टक झालेल्या पूर्ण. आणि मग भूमकर चौकातनं परत वाकडला येण्यासाठी 1 तास 40 मिनिट आमचे गेले. म्हणजे असं वाटत नाही आहे की वाकड टू फेज 2 जातोय, हे फक्त 8 ते 9 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. असं वाटतं की आपण रोज मुंबईवरनं पुण्याला येतोय आणि पुण्यावरनं मुंबईला जातोय. एवढं जास्त ट्रॅफिक लागत आहे. आणि सेम जे लोक कात्रजला राहत आहेत, वाघोलीला राहत आहेत, त्यांना विचारलं तुम्ही किती वेळात येता, तर ते म्हणतात आम्ही 1.5 तासात येतो. म्हणजे ट्रॅफिक लागत आहे मेन हिंजवडीमध्ये. आणि हा खरंच खूप सिरियस इश्यू आहे. कारण जर रोजचे तुम्ही 3 तास ट्रॅव्हलिंगमध्ये घालताय, देन इट्स नॉट वर्थ इट. बिकॉज आपण एवढे थकतो त्या ट्रॅव्हलिंगमुळे की घरी येऊन काहीच करायची इच्छा होत नाही. असं वाटतं की डायरेक्ट झोपून जावं. काहीतरी केलं पाहिजे याविषयी.